कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी, वहिनी तुम्हाला माहितीये काय झालंय? आता काय झालं? एजेने लीलाला गुलाब दिलाय, ती तर आता हवेत तरंगते। कसं शक्य आहे हे? शक्य झालंय बहिणी, आम्ही स्वतः ऐकलं। बापरे, एजे पण खूप ऑड वागतायत। आता मी त्यांच्या खोलीतून आले तेव्हा ते न्यू इयर पार्टी घरीच करायचं असं काहीतरी बोलत होते। काय? सगळ्या कुटुंबाला, ऑफिसला, नातेवाईकांना मोठी पार्टी देणारे एजे घरच्या घरी पार्टी करायचं बोलतात, हे खूप विचित्र वाटतंय मला। असं कधी झालंय का जहागीरदारांकडे? नाही। एजंटच्या मनात काहीतरी वेगळाच प्लॅन आहे। तो काय प्लॅन आहे लवकरात लवकर शोधून काढा। हो वहिनी, आम्ही लगेच जातो आणि सगळी माहिती गोळा करून येतो। चला। ही लीला एजंटच्या जरा जास्त जवळ चालली आहे। जसं जसं तिचं स्थान या घरात आढळ होईल, त्या रेवती आणि यशच्या लग्नाचे चान्सेस वाढतील। नाही, या घडीला मी रिस्क घेऊच शकत नाही। हॅपी न्यू इयर मॅम। येस मॅम, मी तुमची ऑर्डर जस्ट डिलिव्हर करून आले। येस मॅम, तुमच्या स्टाफनी घेतली ऑर्डर। ओके मॅम, मी ऑर्डर बरोबर माझं कार्डही दिलंय, तर नक्की तुमचा फीडबॅक कळवा। ओके, थँक्यू। तुझ्याशी बोलण्यापेक्षा इतर खूप महत्त्वाची कामं आहेत मला। आज मी एकटीने 200 कपकेक्सची ऑर्डर कंप्लीट केली। आता मला टाइमपास करण्यात अजिबात वेळ नाही वाया घालवायचा। अरे रेवती, नको कट करूस फोन प्लीज, मला बोलायचंय तुझ्याशी। काय रे यश, असा एकटा का उभा आहेस? अरे जा, रेवतीला घेऊन कुठेतरी फिरायला जा। अरे नाही, काय तुमचं न्यू इयरचं काय प्लॅनिंग आहे? काहीच नाही। यश, काय झालंय? ऑल ओके ना? नाही जीजू, ऍक्च्युली काहीच ओके नाही। अहो, रेवती माझ्यावर खूप चिडली आहे। का रे? लॉंग स्टोरी आहे आणि तिला कसं समजवू तेच कळत नाहीये मला। अहो, मी तिला फोन करतोय, माझे फोन उचलत नाही, मेसेजेस करतोय, मेसेजेसला रिप्लाय पण देत नाही। काय करू तेच कळत नाहीये मला। शांत हो। अरे प्रेमात होतं असं सगळं। अरे थोडीशी स्पेस दे ना तिला। तिचा एकदा का राग गेला ना की ती स्वतःहून कॉल करेल। डोंट वरी। थँक्यू जीजू, येतो। वा साले साहब, काय बातमी दिली आहे। तुमचं आणि रेवतीचं भांडण। किशोर जागीरदार, आता ह्या आगीत अजून तेल ओतलं पाहिजे, म्हणजे हा यशही रेवतीचं तोंड बघणार नाही आणि तिकडे दुर्गाई माझ्यावर खुश। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एजे जी काही स्वप्न बघतोय ना, ती सगळी स्वप्न आगीत स्वाहा। विश्वा, पार्टीचा मेन्यू, बाकीचं सगळे अरेंजमेंट परफेक्ट व्हायला हवं। दिस इज अ बिग मोमेंट फॉर मी। सगळे लीलाच्या आवडीनुसार व्हायला हवं। येस सर। अंडरस्टँड? हो सर। ही चेअर मी बुक केलेली आहे, ते ज्वेलर शॉपमधनं घेऊन यायची आहे वेळेत। ओके सर, ओके। डोंट वरी सर, मी सगळं काही व्यवस्थित करतो। मी आहे ना, सगळं तुम्हाला हवं तसंच होईल। लो आज मैं कहता हूँ। आउट।
अजय काटे नहीं कटते ये दिन ये रात कहनी थी तुमसे जब थांब ना जरा. का कशासाठी अरे असं काय करतोस? हे बघ आम्हाला माहिती तू दिवसभर किती धावपळ करतोस. दमत असशील ना, म्हणून हे बघ खास तुझ्यासाठी सरबत आणलं आम्ही. घे. हे सरबत माझ्यासाठी? हो हो खरंच माझ्यासाठी आहे? हो हे नक्की सरबतच आहे ना? हे कसं आहे, तुम्हा दोघींचा काही भरोसा नाही ना? म्हणजे यात सगळं खरं बोलायला भाग पाडायचं काही औषध तर नाही ना मिसळलेलं? ही असं काही औषध असतं का वहिनी? स्वरूप, हे बघ विश्वरूप, आम्हाला तुझी काळजी वाटते म्हणून हे सरबत देतो. तुला नसेल प्यायचं तर नको पिऊस. चल स्वरूप. चला चला. बाय द वे, एजेंनी आम्हाला न्यू इयर पार्टीची तयारी करायला सांगितली, सो आम्हाला तुझी मदत लागेल. आपल्याला कधी सांगितलं? अगं स्वरूप सांगितली ना. हा हा हो हो. एजे सरांनी तुम्हाला तयारी करायला सांगितली? हो. काय असं कसं होईल? एजे सरांनी मला न्यू इयर पार्टीची तयारी करायला सांगितली. ओ मग तुला काहीतरी छोटं मोठंच काम सांगितलं असेल, कारण एजेंना माहिती आहे ना तुला मोठी जबाबदारी घेता येणार नाही. एक्सक्यूज मी, एजे सरांचा पीए मी. एजे सरांची सगळी महत्वाची मोठी कामं फक्त मीच करतो. आता हेच बघा, एजे सर लीला वहिनींसाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करतायत आणि हे फक्त मला माहितीये. काय एजे लीलाला सरप्राईज देणार? आणि एवढंच नाही, एजे सर लीला वहिनींसाठी काहीतरी स्पेशल करणार आहेत हे फक्त मला माहितीये. तुम्हाला माहिती होतं? नाही. नाही ना, फक्त मला माहितीये. या विश्वरूपला कोण आहे मी? विश्वरूप. द्या ते सरबत द्या. कामं आहेत ना भरपूर? हा मोठी कामं आहेत ना? हा. जा. वहिनी एजे लीलासाठी काहीतरी स्पेशल करणार आहेत, म्हणजे ते तिला प्रपोज तर करणार नाहीत ना? असूच शकतं. बास झाला आता. आता जर एजे आणि लीलाच्या प्रेमात जर वितुष्ट आणायचं असेल तर आपल्याला एक खाऊ दोन तुकडे करावे लागतील. तू काही कर आणि त्या रेवती आणि यशच्या लव्ह स्टोरीवर शेवटचा घाव घाल. कारण जर रेवतीचं लग्न तुटलं तर लीलाला दुःख होईल, आणि लीला जर दुःखी झाली तर एजेला दुःख होईल, आणि हे सगळं बरोबर झालं तर आपल्याला आनंद होईल. या नवीन वर्षाचं दोघांनाही असं काही गिफ्ट देऊयात की आयुष्यभर हे वर्ष विसरणार नाहीत दोघंही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.